साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। कोणता विषय झाला आपला? कोणतं शील? पिसुनाय वाचा वेरमणी शिखाबदं समाधियामी। हे शील संपलेलं आहे, याचा आपण अभ्यास केलेला आहे। पुढे कोणतं शील आहे? पुढचं कोणतं शील आहे? हरुसाय वाचा वेरमणी शिखाबदं समाधियामी। हरुसा वाचा म्हणजे काय? हरुसाय वाचा म्हणजे कटू बोलणे, कठोर बोलणे। या बोलण्यामुळे मनुष्याला असा घात झाल्यासारखा वाटतो की एकदम कटू बोलल्यामुळे शब्द जे आहेत सरळ सरळ हृदयामध्ये बाण टोचल्यासारखा त्याला लागत असतो। म्हणून हा शब्द जपून वापरला पाहिजे। शब्द हा दुधारी तलवार आहे, ही दोन्ही बाजूने घाव करत असतो आणि तो घाव जीवनभर न विसरणारा असा घाव असतो। बरेच लोक ज्यांचा संयम नसतो, सहनशीलता नसते, ते लोक शब्दाने दुखावल्या गेले तर जीवनभर आठवण ठेवतात आणि म्हणतात, तुला तर या शब्दाला तुझ्या जीवनभर विसरणार नाही। आता हा जीवनभर जो विसरणारा नाही आहे, तो व्यक्ती जीवनभर आपल्या मनाला दूषित करतोय आणि दुःखात जीवन जगतो। कारण जीवनभर त्याने त्या शब्दाला जपून ठेवलेला आहे जो दुखवलेला आहे। त्यामुळे तो दुःखद विचारातच पुरं आयुष्य घालवतो। म्हणून कर्म, काही प्रकारचे कर्म लेखसूत्रामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे। रेघ, त्याला रेघ सूत्र म्हणतात। ते रेघ सूत्रामध्ये उपदेश केलेला आहे की भिक्षूंनो, 4 प्रकारच्या रेघ असतात। पहिल्या प्रकारची रेघ आहे की जे पाण्यावर एक काडीचा झोडपा मारला आणि तुरंत ते रेघ उमटली, तुरंत मिटली। हे पहिल्या प्रकारची। दुसऱ्या प्रकारची रेघ आहे की सकाळी रेतीवर एक रेघ ओढली। 3 प्रकारच्या रेघ आहे। त्या एक रेतीवर सकाळी रेघ ओढली आणि सायंकाळपर्यंत मिटली। हे दुसऱ्या प्रकारची रेघ। तिसरी रेघ
छन्नी हातोडी घेतली आणि एखाद्या दगडावर कोरली, तिसरी रेघ. यापैकी कोणती रेघ अशी आहे की जे चिरकाळ बराच काळ ते रेघ राहणार आहे? दगडावर कोरलेली रेघ. पाण्यावरची रेघ कशी आहे? क्षणात मिटणारी. असे 3 प्रकारचे कर्म आहेत. या 3 रेघेप्रमाणे पहिल्या प्रकारचं कर्म, एखाद्या व्यक्तीने तोंडाने बोलून दिलं, बोललं नंतर पश्चाताप झाला, हे पहिल्या प्रकारचं कर्म आहे, हलक्या दर्जाचं. बोललं आणि पश्चाताप केला. दुसऱ्या प्रकारचं आहे, पहिल्या प्रकारचं आहे कायेचं कर्म. एखाद्याला क्रोधाला मारून दिली आणि मोकळा झाला, हे पहिल्या प्रकारचं कर्म कायेचं. याच्यामध्ये क्षणामध्ये विसरू नाही गेलं. दुसऱ्या याच्यामध्ये बोलला, वाणीचे कर्म, तो इतकं लागण्यालायक आणि इतकं टोचण्यालायक बोलला तर तो आठवण ठेवतो. हे कर्म कसं आहे की सकाळी रेतीमध्ये ओढली, सायंकाळपर्यंत मिटली. या कर्माचा परिणाम तेवढा नाही आहे. कायिक कर्माचा, वाचिक कर्माचा परिणाम तेवढा नाही आहे. तिसरं कर्म आहे की छन्नी हातोडीने कोरलेली रेघ. ते कुठे बसते? ती मनामध्ये. कोणाही विषयी कोणतंही आपण मनामध्ये बसवतो, मग तो मनामध्ये बसवलेली रेघ त्याला सलत राहतो, दुखवत राहतो बार बार. त्यानं असं म्हणलं, त्यानं मला असं म्हणलं, त्यानं मला असं म्हणलं, तो त्या विचारात राहतो. तर तो जेव्हा बोलतो किंवा कृती करतो एखादा व्यक्ती, त्याला जन्मभर विसरणार नाही, जन्मभर विसरत नाही. कोणी तर म्हणतो की तुला 7 जन्म विसरणार नाही. 7 जन्म तो दुःख भोगणार, न विसरणारा कोणाचं नुकसान करणार? स्वतःचं नुकसान करणार. स्वतः त्या याच्यामध्ये झुरत जीवन जगणार, क्रोधित होऊन जीवन जगणार. तो माझा शत्रू आहे, तो माझा शत्रू आहे, त्याने मला दुखवलं, त्याने मला असं म्हणलं, या प्रकारे तो जीवन जगणार. म्हणून आपल्या मनावर संयम सर्वात महत्त्वाचा आहे. या प्रकारे वाणीने जे कर्म करत असतो, या वाणीचे कर्म सुद्धा परिणाम देत असतात आणि मित्राला शत्रू बनवत असतात. म्हणून शब्द काय आहे? दुधारी तलवार आहे. शब्द जपून वापरायला सांगितलेला आहे. म्हणून शब्द कशा प्रकारचा आहे? शब्दानी पेटती घरे, शब्दानी उठती वादळे. काय होतं शब्दाने? शब्दाने शब्द वाढत जातो, शब्दाने वादळच्या वादळ उठतात, शब्दाने घर उद्ध्वस्त होतात, संसाराच्या संसार उद्ध्वस्त होतात. का? याच्या घरची त्याला सांगितली, त्याची चुकली त्याच्याजवळ सांगितली, यानं काय होते ना, यानंच म्हणलं, चल बरं विचार, यानंच म्हणलं. म्हणजे वाद असा वाढत जातो की जी गोष्ट नाही आहे ती लावून दिलेली आहे. पती पत्नीमध्ये झगडे लावले, संसारामध्ये परिवारामध्ये झगडे लावले आणि त्यांचे संसार उद्ध्वस्त केले. या प्रकारे शब्द म्हणून जपून वापरला पाहिजे. शब्द कानाला गोड वाटणारा आवडतो की कटू वाटणारा? गोड वाटणारा प्रत्येकाला आवडतो. अशाच प्रकारे एकदा बोधिसत्वाची आई, तिला कर्कश बोलण्याची आदत होती, एकदम टोचून बोलण्याची आणि कर्कश बोलायची. नेहमी नौकरावर रागवायची. तशीच सारेच्या सारे त्रासून गेले. नौकर लोक, त्यांचे सेवक लोक सारे त्रासून गेले की हिच्या समोर सुद्धा यायला तयार नाही. बोधिसत्वाची आई, तिला आदत होती कर्कश बोलण्याची. तेव्हा ही कर्कश बोलू लागली, एकदम दुखावण्यालायक टोचून बोलू लागली. सारे नौकर दूर दूर पळू लागले, कामगार कोणी तिच्याजवळ येत नव्हतं. अशा वेळेस एकदा बोधिसत्वाने विचार केला की अशाने तर आपले कामं बिघडून जाईल, कोणी आपल्या कामाला येणार नाही, मदतीला येणार नाही. तेव्हा त्याने एक डोक्यामध्ये युक्ती आणली आणि आईला म्हटलं, आई चल आपण फिरून येऊया. ते फिरायला गेले. सकाळी फिरायला गेल्यानंतर एक कावळा दिसला. रस्त्याने जाताना एक कावळा दिसला, झाडावर बसून होता आणि तो सकाळी 5-6, 7-8ची वेळ
सूर्य निघत आहे आता 6 वाजताची, त्यावेळेस तो कावळा ओरडला आणि त्याला पाहून बाकीचे कावळे जमा झाले तर त्या पूर्ण झाडावर एकदम गोंधळ तयार झाला, काव 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 पूर्ण. तेव्हा बोधिसत्व त्या झाडाजवळून जात आहे, आईला म्हणते, आई हा आवाज किती गोड आहे, किती छान आवाज वाटते. त्याची आई म्हणते, हा आवाज कुठे गोड आहे, कर्कश आवाज आहे म्हणते, कुठे गोड आहे, हा ऐकूशा तरी वाटते का, चल लवकर म्हणते इथून. हा ऐकण्याच्या लायकीचा सुद्धा आवाज नाही आहे, काव 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 कावळ्याचा आवाज ऐकण्याचा सुद्धा लायकीचा नाही. तर समजून केला, हा ठीक आहे, हा आवाज ऐकण्याच्या लायक नाही आहे, कर्कश आहे. पुढे गेले दोघे मायलेकर आणि एका झाडावर एक कोयल भेटली. कोयल आवाज करू लागली. तेव्हा बोधिसत्व म्हणते, आई तिचा आवाज किती बेसुरा आहे, ऐकूशाच वाटत नाही. तेव्हा ती म्हणते, कसा आहे म्हणते तू, अरे इतका गोड आवाज आहे आणि तुला ऐकूशा वाटत नाही. त्या कावळ्यांचा आवाज तुला ऐकूशा वाटत होता, काव 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 कर्कश आवाज, आणि एवढा गोड आवाज आहे तुला ऐकूशा वाटत नाही. मग आई कोणता आवाज ऐकूशा वाटते, कावळ्याचा की कोकिळाचा? म्हणते कोकिळाचा, गोड आहे. मग आई असाच आपल्याला कर्णमधुर आवाजच आवडतो ना. आपल्याला कसा आवाज आवडतो, कर्णमधुर आवाज आवडतो. मग इतर लोकांना सुद्धा तेच आवडत असेल ना की कर्कश आवडतो? नाही नाही, सर्वांना गोडच आवाज आवडतो. कर्कश कसा आवाज आवडणार? मग आई कोणी जर बोलत असेल, कोणाशी व्यवहार करत असेल कटू आवाजाने, तर त्यांना आवडेल का? नाही आवडणार. गोडच आवाज आवडेल ना, मधुर आवाज आवडेल. हां, मग व्यक्तीने कसं बोललं पाहिजे, मधुर बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे. तिच्या लक्षात येऊ लागली गोष्ट की हा काय म्हणत आहे, कुणाला म्हणत आहे, कोणत्या कारणावर म्हणत आहे, समजून गेली. आणि नंतर घरी गेल्यानंतर तिने आपल्या वाणीमध्ये बदल घडवून आणला. सर्व नौकराशी प्रेमाने वागू लागली. सारे नौकर तिची सेवा करायला, मालकीन मी सेवा करतो, मालकीन मी सेवा करतो. या प्रकारे सारेच्या सारे जे विरोध करणारे होते ते सुद्धा मदत करायला धावून येऊ लागले, सेवा करायला धावून येऊ लागले. अशा प्रकारे खंतीच सोवचसता, म्हणजे शांती जर पाहिजे आपल्याला तर वाणी कशी पाहिजे, सुवाच्यता. वाणी कशी पाहिजे, सुंदर वाणी पाहिजे, गोड वाणी पाहिजे, मधुर वाणी पाहिजे. जर आपल्याला शांती पाहिजे तर, आणि आपल्याला जेव्हा शांती मिळते इतर लोक ऐकून त्यांनाही शांतीच मिळेल. अशा प्रकारे आपण वाणी उच्चारताना त्या वाणीमध्ये मधुरता आणि गोडवा असला पाहिजे, अशी वाणी उच्चारली पाहिजे. जो व्यक्ती कर्कश आणि दुसऱ्याला लागेल अशा प्रकारची वाणी जर उच्चारत असेल तर दुसऱ्याला तो दुखी करतो त्या वाणीमुळे, आणि त्याचा परिणाम सुद्धा स्वतःला भोगायला येतो. तर आज आपण पाहूया की आम्रपाली जी होती ती कोण होती? वैशालीची नगरवधू. मग ती नगरवधू का झाली? त्याच्या मागचं काही तर कारण असेल. ती नगरवधू का झाली, आज आपण याचा अभ्यास करूया. कोणतं कर्म तिच्या हाताने घडलं आणि कोणत्या कर्माचा परिणाम आहे हा, तर यावर आपण प्रकाश टाकूया आणि अभ्यास करूया. एक भिक्खुनी होती जे तथागताच्या चैत्याची नेहमी साफसफाई करायची, स्वच्छता करायची, गवत काढायची, झाडून टाकायची, पाणी टाकायची, पुसून टाकायची, चैत्याची सेवा करायची. त्यामुळे ती खूप महान पुण्याचा संग्रह करत होती. चैत्याची पूजा करणे. आपणही आपल्या घराच्या बाजूला एखादी चैत्य बनवू शकतो. बुद्धाच्या नावाचं एखादी चैत्य जर आपण बनवलं आणि त्याचे रोज झाडू पोछा धुणे पुसणे जर केलं, महान पुण्य प्राप्त होते. त्यामध्ये भगवान बुद्धाची धातू असो की नसो,
पण बुद्धाच्या नावानं जर आपण एखादी चैत्य बनवलं तर त्या ठिकाणी सेवा करता येते आणि सेवा केल्याने महान पुण्याचा संग्रह होतो। एक दिवस ती चैत्याची वंदना करताना, ती चैत्याची वंदना करण्याकरिता दुसऱ्या एका भिक्षुनीला जावं लागलं। एकदा दुसरी भिक्षुनी गेली, ती जी नेहमी सेवा करणारी होती ती त्या ठिकाणी गेली नाही आणि दुसरीच भिक्षुनी त्या ठिकाणी सेवा करू लागली, वंदना करून वापस जात होती। ही भिक्षुनी रोज सेवा करणारी चैत्याची आणि दुसरी भिक्षुनी वंदना करायला आली, ही झाडू मारत आहे, पोछा मारत आहे। तर अशा अवस्थेमध्ये ही खाली मानेनं झाडू मारत आहे आणि ती जी भिक्षुनी दुसरी भिक्षुनी वंदना करून आलेली आहे आणि वंदना करून वापस येता येता ती अचानक तिला शिंक आली आणि जोराने शिंकली। शिंकल्यानंतर जी सफाई करणारी भिक्षुनी होती तिला तो आवाज आला, तिने पाहिलं आणि शिंकल्याबरोबर तिच्या तोंडातून एखादी ठसा पडला, थुंकी आली आणि तिने बाजूला थुंकली। जशी ती थुंकली तशी त्या झाडू मारणारीला आवाज आला खेकारण्याचा, ठसा टाकला। तर झाडू मारणारी होती, तिने तिच्या मनामध्ये तिच्याविषयी घृणा पैदा झाली, थुकणारीच्या विषयी तिच्या मनामध्ये घृणा उत्पन्न झाली आणि क्रोधामध्ये असा कटू शब्द बोलली, भयंकर कटू की ऐकणं होत नाही असा। तर ते भिक्षुनी त्या भिक्षुनीला म्हणाली, कोणती वेश्या होय इथे थुकली? ती काय म्हणाली, झाडू मारणारी भिक्षुनी, कोणती वेश्या होय इथे थुकली? या प्रकारे तिने शब्दाचा वापर केला। कोणती वेश्या आहे, वेश्या तरे वेशेसारखी गंदगी पसरवत आहे। त्या भिक्षुनीने मागे फिरून पाहिलं, जसा शब्द तिच्या कानावर आला तसाच त्या भिक्षुनीने मागे फिरली आणि जे झाडू मारणारी भिक्षुनी होती तिला नम्रतापूर्वक दोन्ही हात जोडून माफी मागली आणि ती भिक्षुनी चालली गेली। पण ती भिक्षुनी कोण होती? अरहंत होती। हिला माहित नाही की ती भिक्षुनी अरहंत आहे। पूजा केली चैत्याची आणि ती निघाली ना अचानक चीक आली, चिकली आणि तेवढ्याचा ठसा आला असेल, ते खेकारल्यासारखं केलं। हे खाली मानेनं झाडू मारत मारत असताना तिला वाटलं की कोणीतरी थुकलं, म्हणून ती बोलली की कोण वेश्याप्रमाणे इथे गंदगी पसरवत आहे। तेव्हा तिला वाटलं की माझ्याच्यानं गलती झाली असेल। ती भिक्षुनी वापस पलटली, तिच्या जवळ गेली आणि तिला दोन्ही हात जोडून माफी मागितली। या प्रकारे ती अरहंत होती व ती परिनिर्वाणाला प्राप्त झालेली होती। ज्या भिक्षुनीने कटुवाणीने अपशब्द बोलली होती तिने आपल्या साऱ्या जीवनभर कुशल कर्म केलेले, पण एक वाणीचे अकुशल कर्म, जीवनभर तिने काय केलं? चैत्य साफ केलं, महान पुण्य जमा केलं, पण एक वाणीचं अकुशल कर्म, त्यामुळे ती नरकात उत्पन्न झाली। कुणाला शब्द वापरले? ते अरहंत भिक्षुनीसाठी शब्द वापरले। वेशेसारखी गंदगी कोण करत आहे? खाली मानेनं झाडू मारता मारता बोलली, तिनं बघितलंही नाही कोण आहे काय आहे म्हणून। पण ती भिक्षुनी जिला बोलली ते अरहंत होती ही, त्यामुळे अरहंत भिक्षुनीने बोलल्या कारणाने तिला अकुशल या कर्मामुळे नरकामध्ये उत्पन्न व्हावं लागलं। ती नरकामध्ये उत्पन्न झाली। जेव्हा जेव्हा मनुष्य लोकांमध्ये ती उत्पन्न झाली पुण्यामुळे, जे चैत्य साफ करण्याचं पुण्य होतच तिच्याजवळ, या फक्त एका कर्मामुळे ती
उत्पन्न झाली कुठे? नरकामध्ये. पण तिथून मेल्यानंतर पुन्हा मानव योनीमध्ये आली. जेव्हा जेव्हा ते मानव योनीमध्ये उत्पन्न होत गेली तेव्हा तेव्हा ती वेशात उत्पन्न होत गेली. ती गणिकाच हर जन्मामध्ये तिला कोणता जन्म भेटला? गणिकेचाच जन्म भेटला. वेशात बनत आली. तेव्हा कधी तिचा विवाह झाला नाही, लग्न झालेलं नाही. नेहमी ती नगरवधूच राहिलेली आहे. हर जन्मात एका भिक्षुणीसाठी असा कटू शब्द, एकदम भयानक शब्द वापरला. आणि त्या अनंत भिक्षुणीसाठी तर तिला हर जन्मामध्ये गणिकात बनून जन्माला यावं लागलं. वेश्या बनली. वेश्या होणे काही दुःख झेलले, म्हणजे वेशात होऊन तिने वारंवार दुःख झेलावे लागले. या तऱ्हेने संसारामध्ये संसरण करत आली. ते म्हणजे बार बार जन्म घेत आली. हर जन्मामध्ये वेश्या, हर जन्मामध्ये वेश्या. जेव्हा बुद्ध आले, सिद्धार्थ गौतम बुद्ध बनले, तेव्हाही ती याच तऱ्हेचा जन्म होता तिचा. जेव्हा आमचे भगवान बुद्ध शास्ता आले, गौतम बुद्ध, त्यांच्या समोर ती त्यांच्या काळामध्ये आम्रपाली म्हणून ते जन्माला आली. आणि त्या रूपामध्ये उत्पन्न झाल्यावर नगरशोभिनी गणिकात झाली. बुद्ध असताना सुद्धा तिचा जन्म झाला. महान पुण्याच्या बळावर मानव बनली. पण बुद्धही आहे, परंतु तिचा जन्म गणिका म्हणूनच झाला. ती जन्मल्यानंतर ती पुन्हा वेशात बनली, नगरवधू बनली. पण भगवान बुद्धाचे दर्शन प्राप्त करून, भगवान बुद्धाचे तिला दर्शन मिळाल्यावर भिक्खुनी संघामध्ये आली. भगवान बुद्धाचं तिला दर्शन झालं आणि भिक्खुनी संघामध्ये आली. आणि भिक्खुनी संघामध्ये येऊन आपले सारे अकुशल कर्मांना नष्ट केले. तिने ध्यान साधना केली आणि जे तिच्या हाताने अकुशल कर्म झालं होतं ते अकुशल कर्म पूर्णच्या पूर्ण नष्ट केले. ते अकुशल कर्माचा नायनाट केला, नष्ट केले आणि परिनिर्वाणाला प्राप्त झाली. ती या भयानक दुःखातून मुक्त झाली. बार बार जन्म तिला गणिकेचा जन्म मिळण्याचा, बार बार ती गणिका बनत होती. या भयानक जन्मातून इथे इज्जत नाही, लोक गलत नजरेने पाहतात. ती नगराच्या, पुऱ्या नगराची पत्नी आहे, नगरवधू, एकाची नाही आहे. सर्वांचा तिच्यावर अधिकार. या प्रकारचं जे भयानकता आहे, ही दुःख आहे, हे या दुःखातून ती मुक्त झाली. केव्हा? चिवर परिधान केलं तिने, प्रवज्जित झाली, भगवान बुद्धाची शिष्य बनली, ध्यान साधना करू लागली आणि सर्व या दुःखातून मुक्त झाली. भगवान बुद्धाच्या धर्माची महानता काय आहे? अशा लोकांना मुक्त केलेला आहे या धर्मानं. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये कितीतरी, सुमित नावाचा भंगी, उपाली नावाचा नावी आणि ही गणिका, अशा कय्यो. इतकं धर्म महान आहे बुद्धाचा, इतकी महानता आहे की कोणही राव, राजा असो चाहे रंक असो, जो जो या धर्मामध्ये विलीन होतो तो मुक्तच होतो. म्हणून या धर्माची विशेष महानता आहे. या महानतेच्या कारणामुळेच तिला जीवनामध्ये ती घटना झाली. तिच्या जीवनामध्ये अरहंत बनण्याची संधी प्राप्त झाली. आजच्या पूर्वी 30 कल्पाच्या पूर्वी, सिद्धार्थ गौतमाच्या पूर्वी, किती कल्पापूर्वी? 30 कल्पाच्या पूर्वी कोणते बुद्ध झाले? मागे मी प्रवचन सांगितलं ना, एक फूल दान केलं त्याचं, मोठ्या श्रद्धेने त्या भगवान बुद्धाच्या चैत्यावर फुलदान करते तो राजाचा राजसेवक, 30 कल्पापर्यंत त्याची दुर्गती होत नाही. प्रवचन झालेलं आहे ना.
कोणते बुद्ध झाले 30 कल्पाच्या पूर्वी? या बुद्धाच्या. लक्षात नाही आहे ना? हां, 30 कल्पाच्या पूर्वी लोकांमध्ये सिखी नावाचे सम्यक संबुद्ध झाले. सिखी. त्यावेळेस सिखी नावाचे बुद्ध जेव्हा उत्पन्न झाले त्यावेळेस त्या कालावधीमध्ये त्यांनी 30 कल्पापर्यंत हे तिने केलेले छोटेसे एक पाप कर्म, छोट्याशा एका पाप कर्मामुळे इतक्या काळापर्यंत दुःख भोगावं लागलं. पा त्या व्यक्तीला एक पुष्पकमळाचं फूल मोठ्या श्रद्धेने सिखी बुद्धाच्या चैत्यावर टाकून पुष्प केल्यामुळे, पूजा केल्यामुळे 30 कल्पापर्यंत त्याला दुर्गतीचा जन्म लाभलाच नाही. मानव योनी, देव योनी लाभत गेली आणि सिद्धार्थ गौतमाच्या वेळेस येऊन तो अनंत झाला. पण ही सुद्धा त्या सिखी बुद्धाच्या चैत्याची साफसफाई करत होती. त्या 30 कल्पापर्यंत हिला कोणता जन्म मिळाला? गणिकेचा जन्म मिळाला. आणि 30 कल्पाच्या नंतर कोणते बुद्ध आले? सिद्धार्थ गौतम बुद्ध. 30 कल्पाच्या नंतर तेव्हा कुठे तिला बुद्धाच्या धम्मामध्ये सम्मिलित झाल्यानंतर तिला या दुःखापासून मुक्त होता आले. तोपर्यंत 30 कल्पापर्यंत तिने दुर्गतीचा जन्म घेऊन, या वेशेचा जन्म घेऊन हे दुःख झेललं. तिने विचार करू शकत नाही की किती दुःख भोगावं लागलं असेल 30 कल्पापर्यंत. आर्य बनलेल्या व्यक्तीला एक वचन मात्र से, एका वचनामुळे सुद्धा कोणता दोष देता येत नाही. जे आर्य बनलेले आहे, श्रेष्ठ मार्गावर चालणारे लोक आहे, त्यांना एका शब्दाने सुद्धा काही बोलता येत नाही. दोष देता येत नाही. त्याचा विपाक भयानक येतो. त्याचा जो परिणाम जो येणारा आहे भयानक येतो. त्याच्या भयानकतेला आपण उजागर करू शकत नाही, अंदाज लावू शकत नाही, कोणाला सांगू शकत नाही. एवढं भयानक भोगावं लागते आपल्याला. भगवान बुद्धाच्या अशा आर्य शिष्यांना जर कोणी एक शब्दाने जरी काही लांछन लावत असेल किंवा बोलत असेल, याचा परिणाम इतका विपाक भयानक येतो की आपण विचार करू शकत नाही. किती कटू असेल तो परिणाम, आणि बोलणारा किती कटू बोलला असेल, म्हणून कटू बोलणे योग्य नाही. म्हणून कोणत्याही श्रेष्ठ व्यक्तीचा त्याला अपमान करू नये. कोणत्याही भगवान बुद्धाच्या या धम्म मार्गावर चालणाऱ्या श्रेष्ठ व्यक्तीचा अपमान करू नये. कर्माला आणि कर्माच्या विपाकाला समजलं पाहिजे. मी केलेलं कर्म काय आहे आणि त्यापासून येणारा विपाक काय आहे, परिणाम काय आहे, हे आपण समजलं पाहिजे. आणि मजाकीनं सुद्धा, कोणाची गंमत करण्याच्या उद्देशानं सुद्धा वाणीचे दुष्कर्म करू नये. मजाक करण्याच्या हेतूने सुद्धा, गंमत करण्याच्या उद्देशाने सुद्धा कोणाचेही आपल्या वाणीने दुष्कर्म करू नये. तसेच कायेने सुद्धा आणि मनाने सुद्धा कोणाचेही अपमान किंवा अपशब्द बोलून त्याला दुखवू नये.
प्रत्येक व्यक्तीला काय हवं आहे, काय प्रिय आहे, दुःख की सुख? प्रत्येक व्यक्तीला काय प्रिय आहे? सुख प्रिय आहे. दुःख काय आहे? अप्रिय आहे. कोणाला हे दुःख आवडत नाही. आवडते काय? सुख आवडते. म्हणून यामुळे सुद्धा आपण अकुशल कर्म करू नये. कम से कम यामुळे सुद्धा की मला जेव्हा सुख आवडते तर समोरच्याला काय आवडत असेल? सुखच आवडत असेल, दुःख तर आवडणारच नाही. आणि आपण जर त्याला दुःख देत असेल तर काय करतो? अकुशल कर्म करतो. म्हणून मजा करण्याच्या हेतूने असो, चाहे जाणून बुजून बोलण्याच्या हेतूने असो, कुणाचंही मन दुखवता कामा नये आणि कुणाला अपशब्द बोलू नये. भगवान बुद्धाच्या भिक्षू संघांना, त्या आर्य मार्गावर श्रेष्ठ मार्गावर चालणाऱ्या शिष्यांना सुद्धा जो अपशब्द बोलतो एखादी, किंवा निंदा करतो, चुगली करतो, कटू बोलतो, कठोर बोलतो, त्याचा परिणाम विचार करता येत नाही की त्याला कुणीकडे फेकून देईल, नरक गतीला पोहोचवून देते. त्याला मरताक्षणी भयानक हातपाय घासत मरावं लागते, दुर्गतीला पोहोचवते. किंवा जिवंत असताना त्याला एखाद्या अशा बिमारीला, व्याधीला तोंड द्यावं लागते की तो जीवनभर पश्चाताप करून तरी सुधरत नाही ती व्याधी, अशा याला तोंड द्यावं लागते. या प्रकारे जे केलेली मजा किंवा केलेलं कृत्य आपल्याला या प्रकारे हानी पोहोचवत असतो. बुद्धाच्या शिक्षेची निंदा करतो, किती अकुशल पाप कर्म करतो. बुद्धाच्या या धम्माची निंदा जो करतो, या वचनाची निंदा जो करतो, तो किती अकुशल पाप कर्माचा संग्रह करतो. आपल्या पदरी पुण्य मिळेल का त्याला? धम्माची विडंबना करतो किंवा धम्माची निंदा करतो, त्याला पुण्य कर्म नाही मिळत. किती पाप कर्म, अकुशल कर्म कमवत असतो. विचार करू शकत नाही आपण, सोच नाही सकते, विचार करू शकत नाही. भगवान बुद्धाने म्हटले आहे की चार व्यक्तींना अपशब्द बोलून अपमान केल्याने भयानक पाप होते. चार लोकांचा अपमान करून बोलल्याने, अपशब्द बोलून अपमान केल्याने भयानक महापाप लागते. त्याच्या पाठीमागं पाप कर्म धावते. कसं धावते पाप कर्म? मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं व वहतो पदं. दुःख कसा पाठलाग करते? दूषित मनाने केलेलं कर्म, त्याचा परिणाम कसा पाठलाग करते? मनसाचे पदुठ्ठेन, प्रदुष्ट मनाने, भासती वा करोती वा, बोलतो, भाष्य करतो किंवा कृती करतो, त्याच्या मागे त्याचं पाप कर्माचं फळ कसं धावते? चक्कं व वहतो पदं. बैलबंडीचे चाकं जसे बैल जिकडे जिकडे जाईल तिकडे तिकडे चाकं जातात आणि त्यांच्या खुरांना लागतात, पायाला लागतात, पाय फोडून टाकतात. कुणीकडे जाव, जिकडे जाईल तिकडे चाक पाठीशी आहेच, म्हणजे दुःख सोबत चाललं जाते. या प्रकारे त्या मनुष्याच्या मागे भयानक पाप, अकुशल कर्म धावत असतो. तर चार व्यक्तीला अपशब्द बोलून अपमान केल्याने, कोणते चार लोक आहे? पहिल्या क्रमांकावर कोण आहे? ब्रह्मा कोण आहे धरतीवरचा? म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे माता पिता. माता पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या पिता, आई आणि वडील, ह्या दोन लोकांचा अपमान अपशब्द बोलून. त्यानंतर आहे तथागत भगवान बुद्ध. आणि चौथ्या क्रमांकावर
कोण आहे? भगवान बुद्धाचा श्रावक संघ म्हणजे भिक्खू संघ. या 4 लोकांना अपशब्द बोलून जर अपमान केला तर महाभयानक पाप कर्म त्याच्या पदरी मिळते. या पाप कर्माचे फळ इथे तर भोगात लागते, पण अनेक जन्मामध्ये जसं आम्रपालीला वेश्या बनतच यावं लागलं. हर जन्मामध्ये तर 30 कल्प लागले तिला, दुसरा बुद्ध येतपर्यंत. एवढ्या वर्षापर्यंत तिला वेश्या बनावं लागले एका शब्दामुळे. भगवान बुद्धाची शिष्यपुत्री होती, तिला अपशब्द बोलल्यामुळे. म्हणून या 4 लोकांना अपशब्द बोलून अपमान केल्याने भयानक पाप कर्म प्राप्त होत असतो. माता, पिता, तथागत बुद्ध आणि त्यांचा श्रावक भगवान बुद्धाचे शिष्य यांच्या प्रती अपराध खूप मोठा अपराध आहे. चिवरधाऱ्याची निंदा करणे, चाडी चुगली करणे, अपशब्द बोलणे, त्याचा अपमान करणे, शब्दाने दुखवणे त्याला महाभयानक पाप आहे. याचा तुरंत फळ मिळतो. कधी कधी तुरंत फळ नाही मिळालं तर अनेक जन्मापर्यंत त्याचं फळ मिळत राहतो. खूप मोठा अपराध आहे. या कहाणीने, या उपदेशाने आम्ही समजू शकतो की बुद्ध श्रावकाला अपशब्द आणि अवमानना केल्याने कसं फळ मिळत असते. बुद्धाच्या शिष्यांचा शब्दाने दुखवून अपमान केल्याने कसं फळ मिळते हे आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो, कारण त्याचे परिणाम इथे भोगायला येतात. कर्माला तसेच कर्माच्या विपाकाला आपण समजलं पाहिजे. मजा करून सुद्धा वाणी, काया तसेच मनाने दुष्कर्म करू नये. आम्हा सर्वांना काय प्रिय आहे? सुख प्रिय आहे, दुःख अप्रिय आहे. म्हणून आम्ही कुणालाही दुःख देणार नाही आणि दुःख देऊन अकुशल कर्म करणार नाही. आपल्या मनाला सदैव काय करेल? निर्मळ ठेवेल, निर्मळ बनवण्यासाठी प्रयत्न करेल आणि आम्ही आमचं मंगल करून घेईल. या प्रकारे या आम्रपालीला याचे परिणाम 30 कल्पापर्यंत भोगावे लागले. असे परिणाम आपल्याला भोगायला येऊ नये म्हणून आपणच आपल्या कर्माचा वालीदार आहोत, दुसरा कुणीही नाही. म्हणून आपण आपले कर्म जर शुद्ध ठेवले तर भविष्य काळाची आपल्याला चिंता करायची गरज पडत नाही. कारण इहलोक जर आपला सुखात गेला, परलोकाची चिंता करावं लागेल का? परलोक तर आहेच, सुखातच आहे. इहलोक सुखात गेला तर परलोकाची चिंता करायची गरज नाही, कारण परलोक एकदम सुखातच जाणार आहे. म्हणून बीज टाकताना आपण काय केलं पाहिजे? विचार करून कर्माचं बीज टाकलं पाहिजे की या कर्माच्या बीजाने कोणतं फळ येणार आहे हा विचार करून आपण, दुःखदायी जर येत असेल तर आपण ते टाकू नये. सुख येत असेल तर ते बीज टाकायला काही हरकत नाही. म्हणून मनो पुब्बंगमा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं व वहतो पदं. भगवान बुद्धांनी धम्मपदातली पहिली गाथा सांगितलेली आहे. मन काय आहे? मनो पुब्बंगमा धम्मा. सर्व धर्मामध्ये पूर्वगामी आहे, म्हणजे अग्र आहे, पहिल्या क्रमांकावर आहे. काय? सर्व धर्मामध्ये मन कोणत्या क्रमांकावर आहे? पहिल्या क्रमांकावर आहे, अग्र आहे, सर्वात श्रेष्ठ. मन अग्र आहे. मनोसेठ्ठा मनोमया. मन कसं आहे? श्रेष्ठ आहे पण मनोमय आहे. मनोमयचा मतलब काय आहे? क्षणात दिल्लीला जातो, क्षणात विदेशात जातो, क्षणात कुठे जाईल सांगता येत नाही, त्याला म्हणतात मनोमय आहे. सेकंद नाही लागत त्याला पळाला. एवढा पॉवर कोणत्याच वाहनामध्ये किंवा कोणत्याच यंत्रामध्ये नाही आहे. विजेला सुद्धा वेळ लागते बटन दाबल्यावर,
पण मनाला वेळ नाही लागत. इथे आपण इथे आहे, तडकन दुसरं कुठलंही दृश्य दाखवते कोणत्याही देशातलं, या चेकन नाही लागत. या प्रकारे मनोमय आहे. या अशा भटकणाऱ्या मनाने आपण काय केलं, अस्थिर मनाने आपण जर प्रदुष्ट मनाने आपण जर बोललो किंवा कृती केली तर आपल्या पाठीमागे दुःख बैलबंडीच्या चाकाप्रमाणे पाठलाग करत राहतात. आणि त्या विरुद्ध जर आपण मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा ततोनं सुख मनवेती छायाव अनपायिनी. जो व्यक्ती आपल्या मनावर संयम ठेवतो आणि प्रसन्न करतो, मनाला प्रसन्न करतो आणि प्रसन्न मनाने बोलतो किंवा कृती करतो, मनसाचे पसन्नेन प्रसन्न मनाने भासती वा करोती वा भाष्य करतो किंवा कृती करतो, भासती वा करोती वा ततोनं सुख मनवेती. त्या माणसाच्या माग काय धावते, सुख धावते. कसं धावते, छायाव अनपायिनी. कसं धावते सुख, आपल्या शरीराची सावली जशी आपल्या शरीराची साथ सोडत नाही, या प्रकारे आपलं सुख आपला पिछा सोडत नाही. काऊन, कुशल विचाराने केलं, प्रसन्न मनाने केलं ना, बोललो ना आपण प्रसन्न मनाने कृती केली ना, तर काय होईल, सुख आपल्या शरीराच्या सावलीप्रमाणे आपला पाठलाग करत राहतो. छायाव अनपायिनी. सावली जशी आपल्या शरीराची साथ सोडत नाही, या प्रकारे आपला सुख सुद्धा पिछा सोडत नाही. या प्रकारे आपण वाणीचे कर्म सुधारले. काय करा, वाणीचे कर्म सुधारले पाहिजे. म्हणून संत कबीर एका जागेवर म्हणतात, मन गया तो जाने दे. काय म्हणतात, मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर, ना खींची कमान तो कहा लगेगा तीर. काय म्हणते, कमानच खिचली नाही तर तीर लागणारच नाही. मग आपण मन जर मनामध्ये क्रोध उत्पन्न झाला तर होऊ दे, त्याला दाबून टाक, त्याला तिथल्या तिथं नष्ट कर, पण बाहेर काढू नको आणि शरीराला जाऊ देऊ नको, त्याच्यापर्यंत समोरच्या व्यक्तीपर्यंत शरीराला जाऊ देऊ नको. शरीर जर गेलं काय होईल, परिणाम कृतीमध्ये उतरेल. अंदर जे आहे ते बाहेर निघेल आणि कृतीमध्ये उतरेल, तर परिणाम काय होईल, तो समोरचा व्यक्ती दुखी होऊन आपल्याला काही नाही काहीतरी बोलेल. या प्रकारे आपण मनाला, मन जरी भटकलं तरी त्याला आटोक्यात आणता येते, पण शरीर मात्र लंब सोडायचं नाही, शरीराला पुढे जाऊ द्यायचं नाही. म्हणून मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर, ना खींची कमान तो कहा लगेगा तीर. तीर लागणार नाही, समोरचा दुखी होणार नाही आणि आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. तर अशा प्रकारे आपण आपल्या वाणीवर संयम ठेवून गोड बोलण्याचं शिकलं पाहिजे. आणि कोणाची निंदा, कोणाला चुगली, कोणाच्या विषयी आपण बोलतो हे भान ठेवलं पाहिजे. की ते 4 लोक पदराला गाठ बांधून ठेवली पाहिजे. 4 लोकाचा अपशब्द बोलून अपमान करणे म्हणजे महाभयानक पाप, आणि त्या पापाचे फळ ताबडतोब भयानक मोठी हानीला आपल्याला तोंड द्यावं लागते. अशी आपत्ती येते, सुधरत नाही आपल्याला, रडण्या भुकण्याशिवाय आणि पश्चाताप केल्याशिवाय काही गत्यंतर नाही. आणि करू नाही, जीवन भऱ्यासाठी दुःख आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवणार ते शल्य म्हणतात त्याला. शल्य म्हणजे टोचलेला बाण, तो मिटणार नाही. कारण की आपण दुसऱ्याला टोचला त्याचा परिणाम आपल्याला ताबडतोब येतो. म्हणून आपण विचार केला पाहिजे, नुकसानात पडता कामा नये, आपल्याला ते दुःख भोगायला येऊ नये. म्हणून 4 लोकांच्या विषयी सावधान राहिलं पाहिजे. आपल्या आईवडिलाचा अपमान करू नये, कारण ते जन्मदाता आहे. आणि कोणत्याही सुनेने आपल्या सासू सासऱ्याचाही अपमान करू नये, कारण ते मायबापा समानच आहे. म्हणून त्यांची हेळसांड करू नये, त्यांना तकलीफ देऊ नये, परिणाम भयानक आहे.
सुधरतच नाही. म्हणून मायबाप आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा श्रावक संघ याचा अपमान करणे किंवा अपशब्द बोलणे हे महाभयानक पातक आहे, पाप आहे. ह्याच्यामध्ये सुटका नाही आहे, परिणाम भोगावाच लागतो. म्हणून असा परिणाम आपल्याला भोगाला येऊ नये. आम्रपालीला 30 कल्पापर्यंत हे भोगाला आलं. एका शब्दाचा परिणाम इतके कल्पापर्यंत तिला भोगाला आलं. असा परिणाम आपल्याला भोगाला येऊ नये. म्हणून आपण आपल्या वाणीचा संयम केला पाहिजे, मनाचा आणि कायेचा संयम केला पाहिजे. म्हणून पटिसेन भंतेने सांगितलं, कायेन संवरो साधू, वाचाय संवरो साधू, मनसा संवरो साधू, सब्बत संवरो भिक्खू, सब दुःखा पमुंचतू. सर्व दुःखातून मुक्त जर व्हायचं असेल तर काया वाचा मनावर संवर करावा लागेल. तर या प्रकारे संवर करण्याचा प्रयत्न करा. थोडं थोडं जरी आदत पाडली तर कधी ना कधीतरी आपण सफलता प्राप्त करू. पण प्रयत्न केल्यानंतर यश मिळणारच. अशा प्रकारचं तुम्हाला यश मिळो आणि तुमचे प्रयत्न सफलता प्राप्त करून देव अशी मंगलाची कामना करतो. इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो. सुखी हो.